नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला सुखात समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, इथे झाली आहे सकाळची सुरुवात. आता सर्वप्रथम मी थोडीसा माझा मेकअप करून घेतला आणि त्यानंतर लगेच झाडझुडीला लागले. सकाळी उठल्या मी आधी आंघोळ करून घेते आणि मग झाडझूड करते. मग घराची सगळी स्वच्छता झाल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. आधी स्वच्छता करते, मग घराची, आणि त्यानंतर स्वयंपाक घरात येते. तर एकीकडे मी मस्त असा चहा ठेवलेला होता. आता चहा पित आहे, तर तुम्ही पण या चहा प्यायला. तर सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम जेव्हा चहा घेतला तेव्हाच मनही फ्रेश होतं. मला तर रोज सकाळी उठल्यानंतर पहिले आंघोळ करणे, आंघोळ झाल्यानंतर मग झाडझूड आणि त्यानंतर माझं असं रुटीन असतं की चहा घ्यायचा. रोज मी ते उठल्यानंतर अगोदर म्हणजे आपली झाडझूड झाल्यानंतर देवपूजा करते, मग चहा घेते किंवा कधी लवकर चहा घेते. अशा पद्धतीने चालू असतं. परंतु आता सध्या मला देवपूजा काही करायची नव्हती, म्हणून मी इथे सर्वप्रथम चहा घेतला. इथे मुलीची दुधाची बॉटल भरून ठेवली. तिचंही उठल्यानंतर पहिले तिला दूध चहा लागतो. जर तो दिला नाही तर मग ती लगेच चिडचिड करते. म्हणजे तिचं उठल्यानंतर पहिले तिला दूध चहा द्यावा लागतो, असं तिचं असतं. तर आता मी ठीक आहे, एकीकडे पाणी ठेवून घेतलं आहे तापत, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे, पाणी पण लवकर तापत नाही गॅसवरती. मग पहिले गॅसवरती पाणी ठेवावेच लागते. आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे इतकी तर काही धावपळ नव्हती. नाहीतर रोज सकाळी उठल्यानंतर इकडे डबा असतो आणि दुसरीकडे पाणी तापत ठेवावा लागतो. तर कधी कधी तर गॅस पण रिकामा राहत नाही, कारण एकीकडे पाणी तापवावं लागतं. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि दुसरीकडे तर मग आपल्या स्वयंपाकाचं काम चालू असतं. आता इथे मी मुलीला चहा नेऊन देते आणि त्यानंतर मी पण मस्त असं चहा घेते. तर सकाळची सुरुवात तर चहाने झाली तरच दिवस फ्रेश जातो. तर रोज देवपूजा असते, परंतु आज देवपूजाही नव्हती. तर त्यानंतर लगेच पीठ भिजवायला घेतलंय. रोज माझी देवपूजा असते, देवपूजेमध्ये माझा अर्धा पाऊण तास जातो. परंतु सतत असल्यामुळे देवपूजा तर काही करायची नव्हती. परंतु देवपूजा जर केली नाही ना मैत्रिणी, तर जीवाला पण शांतता लाभत नाही. आणि कुठेतरी मनामध्ये एक चुरचूर असते की आज आपलं कुठेतरी कामही कमी पडते आणि मनाला अस्वस्थता वाटते. जेव्हा आपण देवपूजा करतो ना, तेव्हा मनही प्रसन्न होतं आणि कामाला एक हुरूप येतो. हा तर माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्हाला असंच वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग देवपूजा करायची तर नव्हती, म्हणून मी इथे आता लगेच पीठ भिजवायला घेतलंय. तर आम्ही सकाळी नाश्ता न करता आम्हाला म्हणजे स्वयंपाकच करावा लागतो, कारण नाश्ता करण्यासाठी तर सगळे सकाळीच मिस्टर वगैरे निघून जातात आणि त्यामुळे तर मग मुलं पण शाळेत जातात, त्यामुळे नाश्ता करण्यापेक्षा त्यांची लगेच टिफिनचीच तयारी करावी लागते. संडे आणि सॅटर्डेलाच आमचा शक्यतो नाश्ता होतो. आणि छोटी मुलगी स्कूलला जायचं असेल तर त्या दिवशी पण तिला थोडंफार कधी कधी मी नाश्त्याचंच बनवून देते, कधी कधी भाजी पोळी देते. तर मुलांना नाश्त्याचं बनवून दिलं तर ते आवडीने खातात. पण मग जर नाश्ताच बनवला ना, तर मग ती भाजी पोळी लवकर खात नाही. तर पोळी पण खाल्ली पाहिजे, म्हणून मग शक्यतो भाजी पोळीच बनवते. तर आज मला इथे गिलक्याची भाजी बनवायची होती. गिलक्याची भाजी माझ्या मुलीला तर आवडत नाही, मग तिच्यासाठी थोडंसं दुसरं पण काहीतरी बनवणार होती. पण मग गिलके लवकर जर बनवले नाही ना, तर जास्त दिवसानंतर ते काळे पडतात. म्हणून जे ताजे असतात ना, त्याची भाजी तर चांगली लागतेच खायला. परंतु ते खराब होण्यापेक्षा लवकर त्याची भाजी बनवलेली पण ती चांगली असते, म्हणून म्हटलं चला आज गिलक्याचीच भाजी बनवूया. आता इथे गिलके कट करून घेतले आणि आता भाजीला फोडणी देऊन घेते. तर मैत्रिणी, गिलक्याची साधी सिंपल परंतु अतिशय चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मोहरी, जिऱ्याची, लसणाची फोडणी देऊन घेतली आणि गिलकीचे जे काप आहे ना, ते पहिले छानसे तेलामध्ये परतून घ्यायचे मीठ टाकून. त्याच्यामुळे ना गिलके छान असे मऊ होतात आणि चव पण खूप छान लागते. तेलात परतवलेल्या गिलकीची चव आहे ना खूपच मस्त लागते. आता हे छान असे 5 ते 10 मिनिटं परतू द्यायचे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं. अशी साधी सिंपल पण मस्त अशी ही भाजी बनते या पद्धतीने बनवली तर. आता एकीकडे भाजी शिजत होती, तर दुसरीकडे मी लगेचच पोळ्या पण बनवून घेते. तर मी पोळ्या बनवता बनवता मी तुम्हाला आहे ना एक छोटीशी अशी आयुष्यावरती बोलू काही या विषयावर चर्चा करूया. आयुष्य आहे ना खूप सुंदर आहे मैत्रिणींनो, पण ते नेहमी आपल्या मनासारखं नसतं. कधी आपल्या चेहऱ्यावर हसू असतं, तर कधी मनात खूप काही सुरू असतं. कधी आपल्याला वाटते सगळं काही आपल्या बाजूने आहे, तर कधी परिस्थिती इतकी कठीण होते की आता पुढे काय असा प्रश्न मनाला पडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळ कायमची नसते आणि चांगली वेळही कायमची नसते. परिस्थिती बदलत असते, फक्त आपण हार मानायची नाही. कधी कधी आपण दुसऱ्याचं आयुष्य बघून आपल्या स्वतःच्या आयुष्याची तुलना करतो, तर हे चुकीचं आहे.
काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि काहीतरी खूप काही देऊन जातात आणि काही माणसं दूर जातात आणि आपल्याला काहीतरी शिकून जातात. प्रत्येक व्यक्ती कायम आपल्या सोबत राहीलच असं नाही, पण प्रत्येक नातं ना आपल्या आयुष्यातला आपला एखादा धडा तर नक्की शिकून जातं. म्हणूनच कोणीतरी सोडून गेलं म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमची किंमत कोणाला तुमच्या सोबत असण्यावरच ठरत नाही. नेहमी एक लक्षात ठेवा, आज तुम्ही ज्या परिस्थितीत जात आहात ना, तीच परिस्थिती उद्या तुमची ताकद बनेल. आणि हो, आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका, कारण आयुष्य हे एकदाच आहे. घरच्यांसोबत 2 शब्द प्रेमाने बोला, आई बाबांना वेळ द्या, मुलांसोबत हसा, मित्रांशी मन मोकळेपणाने बोला आणि हो, स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढा. कारण हे कलियुग आहे, इथे कोणाचं काही चालत नाही. इतक्यात कोणाचं काय होईल हे आपणही सांगू शकणार नाही. फक्त मात्र एक देवावर, आपल्या स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा मनापासून करा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करत असाल त्या देवाची मनापासून भक्ती करा, तेव्हाच देव आपल्याला तारू शकतो. आयुष्याचे भोग तर कुणाला चुकले नाही आणि चुकणारही नाही, पण मात्र त्यातून आपल्याला सामोरे जाण्याची ताकद आपला तर देवच देऊ शकतो. म्हणूनच सांगते की देवाची मनापासून भक्ती करा. तर चला, तुम्हाला तर आयुष्य आनंदाने जगायला शिका, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर मैत्रिणींनो, प्लीज तुम्हाला हा माझा मेसेज आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर तुमच्याशी बोलत बोलत इथे माझ्या चपात्या तर झाल्यात, पण त्यानंतर आता मी इथे रात्रीचा जो भात उरलेला होता तो पण छान गरम करून घेतला आणि त्यानंतर बघा भाजीमध्ये ना असे भाजलेले शेंगदाणे आहे ना थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचे. मस्त मग या भाजीला आहे ना छान चव येते. तर रशीची सुद्धा गिलक्याची भाजी या पद्धतीची खूपच छान लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. तर म्हणजे तुम्हाला आता रेसिपी समजलीच असेल. सर्वप्रथम गिलके छान तेलामध्ये परतून घेतले, त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकून ते पण छान असं परतून घेतला आणि आता त्यामध्ये ते शेंगदाणे दळून भाजलेले शेंगदाणे असतात ते दळून टाकले, थोडंसं पाणी टाकलंय, म्हणजे अगदी अंगच्या रशीची ही भाजी तयार झाली. जास्त सुकी नाही आणि जास्त रशीची नाही, अशी मस्त ही भाजी तयार होती या पद्धतीने. आता त्यानंतर लगेच भांडी घासून घेते. तर सकाळची माझी अशी धावपळ असते. सकाळी म्हणजे मला किचन मध्ये 2 ते 2.5 तास लागून जातात. तर मी शक्यतो 8च्या दरम्यान किचन मध्ये घुसल्यानंतर 10 ते 11 पर्यंत मला बाहेर म्हणजे किचनच्या बाहेर पडता येत नाही. सर्व एकामागं एक सर्व काही किचनची कामे करून घेते, लगेच सर्वांचे टिफिनही भरून घेते आणि मग त्यानंतर बाकी कपडे धुणं भांडे हे आपले तर रोजचं रुटीन चालूच असतं. साधं हे बघा मस्त. तर हे बघा, या पद्धतीने एकदा गिलक्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागते चवीला. आता किचनचा आवरून झालाच होता, पण त्यानंतर आपण जिथे पाय ठेवू ना स्त्रीचं काम तर असं असतं ना, तिथे लगेच इतका सारा दिसतं आपल्याला. किचनचं आवरून झाल्यानंतर वरती येऊन बघितलं बेडमध्ये, तर लगेचच बेडशीट वगैरे झटकून घेतलं आणि सगळे कपडे असे भिजत घालायचे होते, ते भिजत घालून घेतले होते. नांदे इथे मस्त असे बेडशीट लावून घेते. चला मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया असेच एका नवीन